नमस्कार, रीताज टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आपण मसाला डोसा. तर त्यासाठी बटाट्याची भाजी करून घेऊ. पहिले बटाटे शिजून घेतले, सालं काढून घेतले, थोडे बारीक करून घेतले. त्यासाठी लागणार आपण कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, हळद, धने पावडर, जिरा पावडर, नमक, थोडी साखर, तेल, हिंग, थोडा गरम मसाला. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. थोडा हिंग, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा उभा चिरलेला त्याला फ्राय करून घेऊ. कांदा झालाय आपला, एकदम लालवट नाही दिलायचा आपल्याला, जरा कमी शिजायचा. धना पावडर, जिरा पावडर, थोडा मसाला, गरम मसाला, थोडी हळद, अर्धा चमचा हळद. त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडी 5 चम्मच साखर टाकू. नमक चवीनुसार, कोथिंबीर टाकून त्या पाण्यामध्येच कोथिंबीर टाकून पाण्याला उकळी आली की बटाटा टाकायचा. पाण्याला उकळी आली, बटाटा टाकून घे. हे बटाटे पाणी आटेपर्यंत आपण शिजू दे. भाजी मधलं पाणी आटलंय. ही भाजी थोडी ओलसरच असते, कारण डोश्यावर ठेवायची आपल्याला, लावायचे डोश्याला. भाजी झाली आपली, काढून घेऊ. डोस्यासोबत जे चटण्या असतात ते बनवणार आहोत आपण. एक कोकोनट चटणी बनवणार आहोत आणि एक शेंगदाणा चटणी बनवणार. खोबरं घेतलंय, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, कढीपत्ता, मोहरी,
साखर, लिंबू, नमक, वाढलेल्या मिरच्या, हे चटणी भाती, शेंगदाण्याची, शेंगदाणे भाजून घेतले, सालं काढून घेतले आणि पाण्यामध्ये भिजू घातले 2-3 तास. त्याची पण चटणी करून घेणार आपण वेगळी. आणि खोबऱ्याची, शेंगदाण्याची, फुटाण्याची डाळ ही एकत्र करून घे. मिक्सरमध्ये हे सर्व बारीक करू आपण. फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे, खोबरं पहिले हे बारीक करून घेऊ. हे चटणीचं कोकोनट चटणीमध्ये 1 मिरची टाकू. आता शेंगदाणा चटणी करू. शेंगदाणे बारीक करून घेऊ मिक्सरला, भिजवलेले शेंगदाणे. आणि चटण्यामध्ये आपल्याला नमक टाकून घ्यायचं. साखर, मिक्स करून घेऊ. अर्धा चम्मच साखर टाकली. लिंबू टाकून घेऊ. दोन्ही चटण्यांमध्ये अर्ध लिंबू टाकू. याला मिक्स करू चांगलं. हे कोकोनट चटणी थोडी घट्ट आहे. ही अशीच चांगली लागते, थोडी घट्ट. आणि ही थोडी पातळ आहे शेंगदाण्याची. चला आता तडका करून घेऊ. गंजामध्ये तेल टाकून घेऊ तडक्यासाठी. हिंग टाकून घेऊ. मोहरी, मोहरी तडतडली की सुक्या लाल मिरच्या टाकू. कढीपत्ता टाकून घेऊ तडक्यामध्ये. कढीपत्त्याला चांगलं होऊ, तडतड होती चांगली. कढीपत्ता कच्चा आला की टेस्ट चांगली येते चटणीला. तडका झाला, काढून घेऊ. तडका टाकून घेतला चटणीवर. आता डोसा बनवून घेऊ. डोस्याचं बेटर तयार करून घेतले. काल संध्याकाळी मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ भिजवली होती. सकाळी त्याला बारीक करून फॉर्मेटेशन व्हायसाठी ठेवून दिले होते. आता पीठ तयार झालं डोस्याचं. आता डोसा बनवून घेऊ. चवीनुसार नमक टाकू. तव्याला तेल लावून घेऊ. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला
होऊ दे आपण डोस्याला. थोडा लालवट झालाय, वरून थोडं तुंप लावून घे. तुंप लावले की टेस्ट छान लागते. डोसा गोल्डन ब्राऊन झालाय, भाजी लावून घे. त्याच्यावर एका साईडने थोडी भाजी टाकून घेऊ बटाट्याची. असं दोन टाकून घडी करून काढून घेऊ. झाला आपला डोसा, गरमागरम क्रिस्पी डोसा तयार. त्याच्यासोबत 2 चटण्या केल्या, एक कोकोनटची आणि एक शेंगदाण्याची. बटाट्याची भाजी. बघा, आवडलं तर करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.